नमस्कार. आपण बघत आहोत उन्हाळी रेसिपीज आणि त्यामध्ये आज आपल्याला बनवायचे आहे कोल्ड कॉफी म्हणजे थंड कॉफी. याआधी मी तुम्हाला बरेच थंड पदार्थ दाखवलेले आहेत उन्हाळ्याकरता खास. लिंबू सरबत दाखवलेलं आहे, कैरीचं पन्ह दाखवलेलं आहे, कलिंगड सरबत दाखवलेलं आहे, मँगो लस्सी दाखवलेले आहे. आज आपण बनवणार आहोत मग थंड कॉफी. त्याकरता मी हे 3 कप दूध घेतलं आहे, म्हणजे हे अर्धा लिटर दूध आहे. हे मी चॉकलेट सिरप घेतलेलं आहे सजावटीकरता. हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, 2 चमचे घेतलं आहे. ही आहे कॉफीची पावडर, ही पण 2 चमचे घेतले आहेत, 2 टेबलस्पून आहे. ही आहे कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर, ही आपण केकला वगैरे वापरतो ती, ही 1 चमचा घेतली आहे. ही साखर घेतली आहे 3 टेबलस्पून. आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालू शकतो, आपल्याला किती गोड पाहिजे किती कमी. हे चोको चिप्स घेतले आहेत, हे सजावटीकरता. हे मी अमूलचा आईस्क्रीम घेतला आहे, जेणेकरून मुलं आवडीने कॉफी पितात. छोटा कप घेतलेला आहे. हे आईस क्यूब घेतलेले आहेत, बर्फाचे खडे 4-5. आणि हे मी कोमट पाणी घेतलं आहे. आता आपल्याला आधी काय करायचं आहे, ही कॉफी या पाण्यात मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कलर छान दुधामध्ये येईल. हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध मी छान थंड करून घेतलं आहे आणि साईसकट दूध घेतलेलं आहे. आता आपण आधी हा जार आहे, यात आपल्याला कॉफी बनवायची आहे. तर हा जार आपण सजावट याला असं चॉकलेट सिरप घालून फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत 10 मिनटं. हे बघा, असं याला आपण फिरवून अशी सजावट करून घेऊया, म्हणजे ते कॉफी त्यात घातल्यावर आणखी छान दिसते. असा जार फिरवायचा म्हणजे छान ते सिरप लागतं. आतल्या साईडने सगळीकडे असं लागलं गेलं पाहिजे. हे बघा. आणि आता हा जार मी आईस बॉक्समध्ये ठेवते आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात आधी साखर घालून घेऊया. ही कोको पावडर, ही कॉफी कोमट दुधात आपण छान मिक्स करून घेतली आहे. आणि आता आपण हे दूध घालून घेऊया. आणि हे आपल्याला बर्फाचे खडे पण यात घालायचे आहेत. एकदम छान अशी थंड कॉफी होईल त्याने. आणि आता आपण हे फेस येईपर्यंत छान 1-2 मिनटं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. हे बघा, आपली कॉफी इथे छान मस्त फिरवून झाली फेस येईपर्यंत. बघा, वरती असा छान फेस आलाय. आपलं हे भांडही, हा जार पण छान थंड झालेला आहे. आता यात आपल्याला ही कॉफी ओतून घ्यायची आहे. हे बघा, यावर हा फेस पण टाकायचा आहे. हे बघा, मी अजून एक हा मग पण फ्रीजरमध्ये ठेवला होता, त्यात पण आपण ही कॉफी काढून घेऊया. यावर हा फेस
तर यावर तुम्हाला जर आईस्क्रीम नाही घालायची असेल, नको असेल तरी चालेल, म्हणून मी एक तुम्हाला बिना आईस्क्रीमचं दाखवते. हे बघा, यावर आपण ही मस्त थंडगार आईस्क्रीम घालून घेतली आहे. यावर पुन्हा आपण थोडंसं चॉकलेट घालणार आहोत. यावर हे चोको चिप्स यावर पण असे घालून घेऊया. हे जरी तुमच्याकडे नसतील तरी तुम्ही एक कॅडबरी किसून घातलीत तरी चालेल. बघा, आपली थंडगार कॉफी तयार झाली आहे. मस्त अतिशय सुंदर झालेली आहे. याच्याबरोबर ही स्ट्रॉ मुलांना अतिशय सुंदर झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आधीचे माझे सगळे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर पण करा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.